पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार आणि आमदारांसोबत स्नेहभोजन करणार आहेत। जानेवारीमध्ये महाराष्ट्रातील आमदार खासदारांसोबत हे स्नेहभोजन मोदी करतील असं समजतंय। यावेळी सगळ्या आमदार आणि खासदारांशी मोदी संवाद साधणार आहेत। विधानसभेतील दणदणीत विजयानंतर हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज रवी यांच्याकडून। पंकज, काय नेमकं विशेष औचित्य असेल या सगळ्या स्नेहभोजनाच्या मागे? महाराष्ट्रातल्या भाजपासाठी महाराष्ट्रातला विजय हा मोठा होता आणि एक हाती मिळवलेला त्यांनी तो विजय होता। त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख नेत्यांचं आणि आमदारांचं, नवनियुक्त आमदारांचं अभिनंदन करावं यासाठी हा औचित्य जे आहे ते साजण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फक्त भाजपाच नाही तर एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार, तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही आमदार आणि त्यासोबतच काही महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालेले खासदार या सगळ्यांची जे स्नेहभोजनाला जी आहे ती उपस्थिती असणार आहे। आता नरेंद्र मोदी त्यांच्याशी संवाद साधतील। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर हा पहिला दिवस असेल, क्षण असेल जेव्हा सर्व आमदारांशी ते संवाद साधतील, स्नेहभोजन करतील। आता जानेवारी महिन्यात हे होणं अपेक्षित आहे। त्याची तारीख कधी आहे, किती तारखेला होईल, किती वाजता होईल या गोष्टींची स्पष्टता अजून नाहीये। मात्र अशा पद्धतीचं प्लॅनिंग सुरू असून मोदींकडून, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं याला होकार असल्याचं समजतंय। तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते याला उपस्थित असतील। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते तिथे उपस्थित असतील। तिन्ही पक्षाचे आमदार खासदार असतील। एक महत्वाची मुवमेंट असेल असं म्हणावं लागेल। जी पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।